तब्बल 90 वर्षांची खाद्य संस्कृतीची परंपरा असलेला कॅफे गुडलक पुन्हा एकदा 12 दिवसांनंतर सुरू करण्यात आलेला आहे। या कॅफे गुडलकमध्ये एका ग्राहकाला बनमस्क्यामध्ये काचेचे तुकडे आढळले होते आणि त्याचा व्हिडिओ या ग्राहकाने समाज माध्यमांवर प्रसिद्ध केल्यानंतर याची दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने या ठिकाणी भेट दिली होती आणि या ठिकाणी अस्वच्छता किंवा कामगारांचे वैद्यकीय तपासणी झाले नसल्याच्या काही बाबी समोर आल्या होत्या। त्यानंतर अन्न आणि औषध प्रशासनाने या कॅफे गुडलकचा तात्पुरता परवाना रद्द केला होता आणि या सर्व बाबींची पूर्तता केल्यानंतर पुन्हा एकदा परवाना देण्यात येईल अशा प्रकारचं सांगितलं होतं। त्यामध्ये अस्वच्छता आढळली होती, किचनमधील ज्या भिंती आहेत त्या काळ्या झाल्याचं देखील आढळलं होतं, तर ज्या ठिकाणी जे कामगार करतात त्यांचं वैद्यकीय तपासणी झाली नसल्याचं देखील समोर आलं होतं। या सगळ्या बाबींची पूर्तता केल्यानंतर आता हे कॅफे गुडलक पुन्हा एकदा 12 दिवसांनी सुरू झाल्याचं आपण पाहतोय आणि आता पुन्हा एकदा या ठिकाणी ग्राहकांनी देखील गर्दी केल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।